नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत। साडीला पिको करण्यासाठी सरळ कटिंग करणं गरजेचं असतं, म्हणून साडी या पद्धतीने जमिनीवर अंथरून घ्यायची आणि एकदम सरळ लाईनमध्ये कात्री ठेवून साडीचं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर घ्यायची आहे पिको फॉलची मशीन। तर एकाच मशीनवरती शिलाई किंवा पिको फॉल करता येत नाही, त्यासाठी वेगवेगळी मशीनच हवी असती। काही मशीनला तशी सेटिंग असते, पण त्यावरती एवढा व्यवस्थित पिको होत नाही, त्यामुळे पिकोची वेगळी आणि शिलाईची मशीन नेहमी वेगळी ठेवायची। आता पिकोच्या मशीनचा जो नॉब आहे त्याच्या मधोमध साडीचा काठ या पद्धतीने येईल, असं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर काठ असा नॉबच्या मधोमध आला पाहिजे आणि साडी असं हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची, म्हणजे होणारा पिको अगदी व्यवस्थित होतो, बारीक होतो, पातळ दोरीसारखा। आणि जर साडी पुढे खेचली नाही तर पिको जाडसर होतो, म्हणून तुम्हाला जर पिको बारीक पातळ हवा असेल तर तुम्ही हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे आणि साडीला पिको करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी पूर्ण साडीला पिको करून घेतलेला आहे। तर दुसरी पिको फॉलची सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे फॉल साडीला लावण्या अगोदर तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, वाळवून त्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे आणि मगच साडीला लावायचा आहे। न धुता जर तुम्ही फॉल लावला तर फॉल धुतल्यानंतर ज्यावेळेस आपण साडी धुतो त्यावेळेस फॉलही धुतला जातो आणि फॉल अकसतो, त्यामुळे फॉल नेहमी धुवून वाळवून इस्त्री करून लावा। आता फॉल लावताना बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं, तर 12 ते 13 इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता। तर मी ते 12 इंच मार्जिन सोडलेले आहे आणि इथे पाहू शकता साडी मी सरळच्या बाजूने खालच्या बाजूने ठेवली, उलटी बाजू वरती ठेवली, म्हणजे आपण फॉल साडीच्या आतल्या बाजूने लावत असतो। तर आता फॉलचं पुढचा जो टोक आहे ते मी अर्धा इंच दुमडून घेतलेला आहे आतल्या बाजूने, म्हणजे साडीच्या आणि फॉलच्या मधोमध जाईल असं। आणि इथे मी साडी अगदी फॉल साडीच्या अगदी काठावर ठेवून घेतलेला आहे आणि मग पिको करत आहे। आता इथे सुद्धा पिको करताना साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे, म्हणजे पातळ पिको होतो। बऱ्याच वेळा काय होतं की आपण पिको करताना साडी पुढे खेचतो, पण ज्यावेळेस फॉल जोडत असतो त्यावेळेस साडी पुढे खेचत नाही आणि मग फॉल जाडसर होतो आणि जाडसर झाल्यानंतर धागे जाड झाले की ते पायाला रुततात किंवा मग पैंजणामध्ये अडकतात आणि मग फॉल खराब होतो, बरोबर साडीही खराब होते। त्यामुळे साडीला फॉल लावताना सुद्धा या पद्धतीने हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे आणि फॉल लावून घ्यायचा आहे। आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की मी एकदम फॉल या टोकापासून त्या टोकापर्यंत जोडला नाही, थोडी थोडी करून साडी सेट केली आहे आणि मग फॉल जोडलेला आहे। म्हणजे आपल्या लक्षात येतं, थोडं थोडं करून फॉल पिको केला की मग लक्षात येतं कुठे साडी गोळा झाली आहे की कुठे फॉल गोळा झाला आहे। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची, अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत फॉल नाही लावायचा, साडीला सेट करत करत मग फॉल जोडून घ्यायचा। आता पहा, ज्यावेळेस आपण फॉल लावत लावत फॉलच्या दुसऱ्या बाजूकडे येतो तेव्हासुद्धा अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे फॉलला फिनिशिंग छान दिसते आणि जे धागे वगैरे असतात ते निघत नाही। हे तुम्ही करतच असाल तरीसुद्धा तुम्हाला सांगत आहे की अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडून घ्यायचा आणि मग पिको करून घ्यायचा। आता साडीला पिको करून झालेला आहे आणि फॉलसुद्धा आपण काठाच्या बाजूकडून पिको करूनच साडीला जोडून घेतलेला आहे। आता आपण करणार आहोत हातशिलाई। तर हातशिलाई करण्यासाठी तुम्हाला जर अगदी 2 मिनिटांमध्ये आणि व्यवस्थित हातशिलाई करून हवी असेल तर या पद्धतीने साडी सरळ जमिनीवर अंथरून घ्यायची, फॉल व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, म्हणजेच जर घडी पडली असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि साडी अंथरून घेतल्यामुळे फॉल व्यवस्थित प्लेन दिसतो आणि मग या पद्धतीने हातशिलाई करायची आहे। आता हातशिलाई करताना मार्जिन किती सोडायची, जे मी चॉकने तुम्हाला मार्किंग करून दिलेलं आहे, म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी किंवा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे वरच्या बाजूने, म्हणजे साडीच्या आतल्या बाजूने, आणि बाहेरच्या बाजूने म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून अगदी सुईच्या टोका एवढंच मार्जिन घ्यायचं आहे। आता इथे काय होतं, बऱ्याच वेळा आपण हातशिलाई करताना जर मोठी सुई वापरली तर मग बाहेरच्या बाजूने सुईच्या बाजूने साडीच्या दोरासुद्धा मोठा दिसतो, त्यामुळे हातशिलाई करताना नेहमी अगदी बारीक सुई वापरायची आहे। तुम्ही जर मशीनचं सामान किंवा सुई वगैरे घ्यायला गेलात तर त्यांना सांगायचं की अगदी सगळ्यात बारीक जी सुई आहे, म्हणजेच 3 नंबर 2 नंबर जी सुई असते ती घेऊन यायची आणि मग ती सुई इथे हातशिलाई करून घ्यायची आहे।
तर पहा या पद्धतीने मी हात शिलाई करून घेत आहे वरच्या बाजूने। आणि या पद्धतीने हात फिरवून घ्यायचा आहे। याच पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे। आता साडीच्या दुसऱ्या बाजूकडून आल्यानंतर इथे मात्र दोरा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे। पूर्ण हात शिलाई करून झाल्यावर डायरेक्ट दोरा कट करायचा नाही, तर दोऱ्याला इथे 1-2 गाठ द्यायचे आहे आणि दोरा इथे लॉक करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये पूर्ण साडीला हात शिलाई करू शकता। तुम्ही नवीन असाल 5 ते 7 मिनिटं लागतो। या पद्धतीने तुम्ही दिवसभरात 50 साड्या तरी करू शकता। नवीन मैत्रिणी असतील तर कमीत कमी 30 साड्यासुद्धा तुम्ही करू शकता। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।